नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, ॲज वी हॅव प्रॉमिस्ड आपण 2014-13 आणि आता वाटलं तर 2012चे सुद्धा जे 5 प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करूयात. आतापर्यंत आपण 2022 पासून 21-20 असं करत करत 15 पर्यंत आलेलो होतो. आता आपण राहिलेले जे 2 पेपर आहेत, 3 पेपर आहेत, तर ते डिस्कस करूयात. 2014चा पेपर जर आपण पाहिला तर हा बऱ्यापैकी लेंदी पेपर होता. ओके, लेंदी. जसं यावेळी मुलांना वाटलं होतं की कंबाईनला जे प्रश्न येतील तर हे वन लाईनर येतील. 2023च्या कंबाईनला जो नवीन पॅटर्न होता, पण यामध्ये आयोगानं काय केलं, 2 वन लाईनर दिले आणि 2 मात्र त्यांना विधानात्मक प्रश्न दिले. त्यामुळं ज्या सिच्युएशनचे पेपर किंवा ज्या परिस्थितीमध्ये जे पेपर आपल्याला सोडवायचे आहेत तर सर्व गोष्टी आपण तयार राहिलं पाहिजे. प्रश्न जर पाहिले तर प्रश्न आपल्याला मोठे वाटतात, पण यामध्ये 1-2 कीवर्ड्सने सुद्धा आपल्याला अनेक प्रश्न सुटतात. आपण प्रामुख्याने इंग्रजीमध्ये प्रश्न वाचू. प्रश्न वाचत जाऊ. बघा, आपण 146 नंबरचा प्रश्न. The major characteristics of an imaging remote sensing instrument operating in the visible and infrared spectral bands are described in terms of spatial, spectral and radiometric resolution. रिझॉल्युशनचे प्रकारच त्यांनी इथे सांगितले. बघा, रिझॉल्युशन चे 4 प्रकार आहेत, त्यातले 3 प्रकार यांनी सांगितले: स्पेशल, स्पेक्ट्रल, रेडिओमेट्रिक आणि चौथा असतं टेम्पोरल. ओके, सॉरी, टेम्पोरल हे त्याच्यातला चौथा प्रकार असतो. दिसते सगळ्यांना क्लिअर? यस. रिझॉल्युशनचा हा चौथा प्रकार असतो टेम्पोरल. त्याने 3 तिथे दिलेले आहेत आणि त्या संदर्भातली विधान आहेत ते बघा आधी. स्पेशल रिझॉल्युशन रेफर्स टू द एरिया ऑन ग्राउंड दॅट इज व्ह्यूड बाय अन इमेजिंग इन्स्ट्रुमेंट फ्रॉम अ गिवन अल्टिट्यूड ऍट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे काय? अवकाशी वियोजन. त्याने वियोजन असा शब्द वापरलाय, म्हणजे विशिष्ट उंचीवरून विशिष्ट वेळी अशा उपकरणातून दिसणारा भूभाग होय. बरोबर आहे, ही विधान अर्थात बरोबर आहे. स्पेशल रिझॉल्युशन म्हणजे त्याच्या स्पेस मधला, त्याच्या अंतरातला आकाशातून घेतलेला फोटो जो आहे तर तो अभ्यासला जातो. दुसरं, 1 पिक्सेल ऑन द डिजिटल सॅटेलाइट इमेजरी रिप्रेझेंट्स अन इन्स्टंटेनियस फील्ड ऑफ व्यू. बरोबर, पिक्सेल म्हणजे काय? बघा, आपण चर्चा करताना यापूर्वी पण म्हटलं होतं, रास्टर इमेज मध्ये असे तुकडे तुकडे केलेले असतात आणि या तुकड्या तुकड्यांना सेल आणि यामधून तयार होणार पिक्सेल, ज्याला प्रत्येकाला एक DN नंबर असतो, डिजिटल सॉरी नंबर जो आहे तर तो असतो. ते इन्स्टंटेनियस फील्ड ऑफ व्यू काय असतं बघा, त्या प्रत्यक्ष आहे त्या वेळेला काय दिसतं. 4 कन्सेप्ट आपल्याला माहित असाव्या. स्वॅट म्हणजे आपण बघितलं होतं की सॅटेलाइट जे सेन्सर आहे MSS ते ऑसिलेट जे करतं, तर हा जो डिस्टन्स आहे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जातो, यामधल्या डिस्टन्सला स्वॅट म्हटलं जातं. दुसरा आहे टोटल फील्ड ऑफ व्यू. फिरणाऱ्या सेन्सरद्वारे एकूण किती क्षेत्र आहे, टोटल क्षेत्र किती, सगळ्याच्या सगळं मिळून जे आहे तर त्याला टोटल फील्ड ऑफ व्यू म्हटलं जातं. आणि ऍट द पॉइंट, त्या इन्स्टंट पॉइंटला, त्या वेळी स्कॅनिंग करताना ऑप्टिकल हेड लंब काटकोनात ठेवल्यानंतर जो व्ह्यू मिळतो आहे तो प्रत्यक्ष त्यावेळेचा व्ह्यू आहे. टोटल मध्ये जेवढं पूर्ण त्यानं काम केलं ते आहे. इन्स्टंटेनियस मध्ये तो छोटासा पॉइंट आहे ज्याला पिक्सेल असं आपण म्हणतो. आणि नादीर्स व्ह्यू आपल्याला माहिती आहे की बरोबर 90 डिग्रीवर जे काय आहे सॅटेलाइटच्या खालचं त्याला नादीर्स व्ह्यू असं म्हणायचं. त्यामुळे दुसरं विधान आपल्याला लक्षात आलं. आणि तिसरं विधान काय म्हणते बघा आपल्याला, त्यामुळे दोन्ही विधानाबरोबर तिसरं, द टर्म स्पेक्ट्रल रिझोल्युशन रेफर्स टू द विड्थ ऑफ स्पेक्ट्रल बँड्स. बघा, शब्द काय आहेत? 3-4 शब्द आहेत आपल्याला. ते 4ही शब्द आपण एकदा बघून घेऊ इथं. सॉरी, 4ही शब्द आपण बघून घेऊ. पहिला आहे स्पेशियल रिझोल्युशन. स्पेशल आलं की स्पेस, जागा, अंतर या संदर्भामध्ये. स्पेक्ट्रल आलं की स्पेक्ट्रल बँड्स, ओके, किंवा स्पेक्ट्रम हा शब्द लक्षात ठेवायचा. रेडिओमीटर जर आलं तर 2 घटकांमधला फरक लक्षात ठेवायचा, किंवा ज्याला आपण म्हणतो त्यांच्यामध्ये काय रेंज आहे ते लक्षात ठेवायचे. आणि टेम्पोरल म्हणजे लक्षात ठेवायचं टाइम. ओके, म्हणजे बघा, 2 घटकातल्या स्पेसचा अभ्यास असेल तर त्याला स्पेशल म्हणायचं. जर 2 घटकांमध्ये स्पेक्ट्रम जो आहे तर किंवा ती रेंज काय आहे त्या स्पेक्ट्रमचा अभ्यास केला जाईल तर त्याला स्पेक्ट्रल म्हणायचं. त्या 2 घटकातला जो काही फरक आहे तो वेगवेगळ्या याच्यामध्ये अभ्यास आहे, त्याला रेडिओमेट्रिक म्हणायचं. आणि ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये, म्हणजे अरल समुद्र 1980 मध्ये काय झाला, 90 मध्ये, 2000, 2010, 2020 मध्ये त्यामध्ये काय बदल झाला, किंवा दुबईचा आपण बघतो बघा की 90च्या दशकामध्ये कशी होती, 2000 मध्ये कशी झाली, 2010 मध्ये कशी झाली, 2020 मध्ये कशी झाली. तर हे टाइमच्या संदर्भात जेव्हा येईल त्याला टेम्पोरल असं म्हटलं जातं. ओके, तर तिसरं विधान आपलं जे ते सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं काय म्हटलंय बघा, नॅरो बँडविड्थ इन सर्टन रिजन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज नॉट अलाउ अस टू डिफरन्शिएट बिटवीन 2 व्हेरियस फीचर्स. तर ते अलाउ करतं, इट डज अलाउ. ओके, हे 2 घटकांमधला फरक, यालाच मी म्हटलं ना रेडिओमेट्रिक. रेडिओमेट्रिक जे आहे तर रेडिओमेट्रिक हे चौथं आहे बघा. ओके, त्यामुळे आपली
वरची 3 विधानं बरोबर आहेत, 4थं विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. 47 नंबरचा प्रश्न बघा, 1 मिनिट फक्त. 47 नंबरचा प्रश्न, जे तुम्हाला मागच्या वेळी म्हटलं होतं मी की प्रश्न जे आहेत तर हे विधानात्मक आहेत आणि प्रश्न सोपे आहेत, फक्त ते कसे सोडवतो यावर आहे. बघा, डेटा कलेक्शनच्या संदर्भातला प्रश्न आहे. सॉरी, डेटा कलेक्शन बाय polar orbiting and sun synchronous satellites is useful in biological and environmental studies because म्हणजे पोलार किंवा सन सिंक्रोनाइज सॅटेलाइटचा वापर हा बायोलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल पर्यावरणशास्त्रीय आणि जैवशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी, जीवशास्त्रीय आणि पर्यावरणशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी सूर्य समक्रमित किंवा सूर्यानुगामी आणि ध्रुवीय किंवा पोलार या प्रकारचे सॅटेलाइट का वापरायचे या संदर्भात ते काय म्हणतात, द टाइम ॲट विच अ सॅटेलाइट रिव्हिजिट्स अ लोकेशन इज द सेम ऑन इच ओकेजन. आता बघा, सॅटेलाइटचा अभ्यास करताना आपण पाहिलं होतं दिवसाला 14 फेऱ्या मारतात ते, आणि त्या त्या योग्य वेळी, त्या ठरलेल्या वेळी ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी येतात. ते काय करतात, कंटिन्युअसली फेऱ्या मारत असतात. सन सिंक्रोनस काय करतात, एकाच ठिकाणावर असतात. म्हणजे आपण जर पुण्याच्या वर सॅटेलाइट ठेवला तर तो नेहमी तो पुण्याच्या वरच राहणार आहे. तो सातारचं किंवा तो अगदी तुम्हाला पाहिजे लंडनचं रेकॉर्डिंग घेणार नाही. मात्र हा जो सॅटेलाइट आहे तर हा पूर्ण पृथ्वीची फेरी मारत असतो आणि 14 फेऱ्या मारतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणाचं लोकेशन त्या वेळेचं घेता येतं. दुसरं विधान काय म्हटलंय बघा, सच सॅटेलाइट ऑब्झर्व अ लोकेशन कंटिन्युअसली. हे कोण करतं, कंटिन्युअसली ऑब्झर्व करण्याचं काम कोण करतं, तर स्टेशनरी असणार. ओके, म्हणजे कोण, जिओ स्टेशनरी जे सॅटेलाइट आहे तर ते हे काम करत असतं. तिसरं बघा, द डिस्टन्स ऑफ सच सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ इज लेस. आता विधान हे पोलर आणि सन सिंक्रोनच्या संदर्भात योग्य आहे. त्यांचं डिस्टन्स आपण चर्चा करताना म्हटलं होतं 700 ते 900 किलोमीटर आहे. तेच आपण जिओ स्टेशनरीचं 36,000 किलोमीटर. ऍक्च्युली ते किती असतं, 35,786, 85 और 86. ओके, तर हे जास्त कुणाचं असतं, तर सन जिओ स्टेशनरी असतं. कमी कुणाचं असतं, सन सिंक्रोनसचं. पण प्रश्न काय म्हणतो की ते बायोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज साठी उपयुक्त, म्हणून तिसरं विधान वरच्या विधानाला लागू होत नाही. ते केवळ पहिलं विधान वरच्या विधानाला लागू होतं. हे बरोबरच आहे, पण लागू होत नाही. कशाला, याला अभ्यासात उपयुक्त असण्यामध्ये त्यांचं उंचीपेक्षा त्यांचं त्या योग्य वेळी तिथं असणं जास्त महत्वाचं आहे. आणि चौथं विधान, सच सॅटेलाइट्स आर लोकेटेड व्हेरी हाय हाईट, नाही, यांची उंची कमी असते. त्यामुळं हे दोन विधान तर चुकीचे आहेत. हे बरोबर आहे पण लागू होत नाही, आणि आपल्याला विचारलेल्यापैकी फक्त ए विधान इथं येईल. बघा, यावर आपण चर्चा केली होती की सन सिंक्रोनस जे आहेत, तरी समजा इकडे सूर्य आहे, सूर्य जे आहे, सूर्याची किरण जे अशी पडत असतील तर सन सिंक्रोनस कंटिन्यू त्या सूर्याच्या किरणांना फेस करते, म्हणून त्याला सन सिंक्रोनस, सूर्याशी समक्रमित आहे. ते जिओ स्टेशनरी जे आहे, तर जिओ स्टेशनरी इथं बघा, इथं सूर्याच्या समोर आहे, पण हे अंधाऱ्या बाजूकडे इकडे गेलं. आलं लक्षात, किंवा सूर्य तिकडे आहे असं समजलं तर इकडे अंधाऱ्या बाजूला ते आलं, तर यामुळे काय होईल, ते कंटिन्यू सूर्याच्या समोर नाही. आलं लक्षात. बघा, या संदर्भात आपण पाहिलं होतं की डिफरन्स जो आहे, तर डिफरन्स अभ्यास करताना की उंची जी आहे सूर्य समकृतीची ती उंची कमी आहे, पण याचा बायोलॉजिकलच्या संदर्भामध्ये आपल्याला लोकेशन मध्ये जे परत येणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. अल्टिट्यूड किती आहे, 700 ते 900, याचं किती आहे, 36,000. त्यानंतर हा कव्हरेज किती करतं, 81 डिग्री उत्तर ते 81 डिग्री दक्षिण अक्षवृत्त, आणि हे जवळपास 1/3 ग्लोब, पृथ्वीचा 1/3 भाग. यांचा वेळ किती आहे, 14 ऑर्बिट प्रतिदिन, आणि हे दिवसाला एकच ऑर्बिट पूर्ण करतं. यांच्यामध्ये उंची कमी आहे, त्यामुळे रिझोल्युशन चांगलं आहे. हे उंची जास्त आहे, त्यांचं रिझोल्युशन कमी आहे. याचा वापर कुठे मिलिटरीसाठी होतो, रिमोट सेन्सिंगसाठी होतो, अर्थ रिसोर्स ऍप्लिकेशनसाठी होतो. यांचा वापर टेलिकम्युनिकेशन, हवामानाचा अंदाज आणि सॅटेलाइट रेडिओसाठी होतो. आणि त्या कक्षांची जी डायग्राम आहे ती खाली दिलेली आहे. दिलेल्या विधानामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं विधान मात्र अचूक आहे, तिसरं विधान अचूक आहे पण लागू होत नाही. त्यामुळे फक्त हे विधान आपलं इथं येईल. पुढचं विधान बघा, पुढचा प्रश्न बघा, मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरच्या संदर्भातला प्रश्न आहे. इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी बाय स्कॅनिंग सिस्टम युज्ड टू कलेक्ट डेटा ओव्हर अ व्हरायटी ऑफ डिफरंट वेवलेन्थ. वेगवेगळ्या वेवलेन्थची जी काय आहे रेंज कॅप्चर करण्यासाठी जे वापरतात त्याला काय म्हणतात, मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स. आणि त्यांच्या संदर्भातली विच ऑफ द अबोव स्टेटमेंट्स गिव्हन आर करेक्ट. तर बघा,
पहिलं, इन इंडिया मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर MSS इज डेव्हलप्ड बाय स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. हो, अहमदाबाद इथं असं सेंटर आहे बघा, त्याला स्पेस ऍप्लिकेशन सेंटर 25 ऑक्टोबर 1972 ला त्याची स्थापना. आपल्या पुस्तकांमध्ये या महत्वाच्या त्या 10 ते 11 इन्स्टिट्यूट आहेत त्यांची माहिती दिलेली आहे बघा. जसं की ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर 30 जानेवारी 19 ला त्याची स्थापना. का? आपलं जे गगनयान राबवायचं आहे, आपले जे व्योमनाट आपल्याला पाठवायचे त्यांच्यासाठी सगळं काम. लिक्विड प्रोपल्शन सेंटर म्हणजे जे इंधन असतं त्याच्या संदर्भात काम करायला आहे, तर ते कुठं आहे? वालियामाला केरळ इथं आणि बेंगलोर त्याचं अजून एक फॅसिलिटी आहे. मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हसनला आहे कर्नाटकमध्ये. अजून एक त्याची फॅसिलिटी कुठं आहे? भोपाळ इथं आहे. इस्रोचे हेडक्वार्टर बेंगलोरला आहे. ते सगळं आपल्याला माहित आहे. थुंबाला आपलं लॉन्च व्हेकल जे आहेत लॉन्चिंग स्टेशन सुद्धा तिथं आपलं आहे. अहमदाबाद गुजरात यांनी हे MSS डेव्हलप केलेले आहेत. त्यामुळे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. दुसरं बघा, MSS इसेन्शियली कंबाईन्स द कॅपॅबिलिटीज ऑफ एन इमेजिंग स्कॅनर अँड अ स्पेक्ट्रो रेडिओमीटर इन अ इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे. हे काय करतात? ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मग चांगली मल्टी बँडची इमेज आहे तर ती तयार करत असतात. तिसरं विधान बघा, MSS सेंड सिग्नल अँड रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड सिग्नल फ्रॉम ऑब्जेक्ट. आपण पाहिलं होतं MSS काय आहे? निष्क्रिय आहे. त्यामुळे हे विधान आपलं चुकीचं. आपण बघा आपलं आय थिंक यामध्येच पाहिलंय का? आपण दुसऱ्या एका प्रश्नामध्ये ते पाहिलं होतं. आय थिंक 2015च्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की MSS हे निष्क्रिय सेन्सर्स आहेत. ओके, आपण बघू परत चर्चा करताना बघूच. ते स्वतःहून काय पाठवत नाही, ते फक्त रिसिव्ह करत असतात. त्यामुळे आपलं तिसरं विधान चुकीचं. आणि कॅमेराज अँड व्हिडिकॉन्स आर कॉमनली युज्ड इन एक्वायरिंग डेटा ऑफ MSS. MSS मध्ये 2 प्रकारचे येतात. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरचे 2 प्रकार पडतात. एक असतं व्हिस्क ब्रूम, दुसरं असतं पुश ब्रूम. आपण यापूर्वी त्याच्यावर डिटेल चर्चा केलेली आहे. त्यामुळे चौथं विधान सुद्धा चुकीचं आहे. केवळ अ आणि ब, ओनली ए आणि बी करेक्ट हे आपलं उत्तर येणार आहे. ओके, सेकंड प्रश्न बघा, 149 नंबरचा प्रश्न बघा. उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थान निश्चिती करण्याच्या तंत्राला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS असे संबोधले जाते. सगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2014 मध्ये एक कॉमन दिसेल की वरती अधिक विधान देतात आणि मग त्या विधानांवरचे वेगवेगळे अजम्पशन्स देतात आणि मग तुम्हाला त्यातलं अचूक शोधायचं आहे. द टेक्निक ऑफ लोकेटिंग द पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट इज कॉल्ड ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे GPS. इन दिस टेक्निक, या टेक्निकमध्ये काय केलं जातं असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. द पोझिशन ऑफ प्लेस इज फिक्स्ड विथ रेफरन्स टू लॅटिट्यूड, लँगिट्यूड, अल्टिट्यूड. बरोबर आहे. लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, अल्टिट्यूड म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त आणि उंचीच्या संदर्भात हे तर सोपंच होतं. ओके, त्यामुळे जिथं ए नाही ते इलिमिनेट होईल म्हणजे पर्याय क्रमांक 3 इलिमिनेट होईल. दुसरं, डिस्टन्स मेजर्ड आर पॉसिबली बाय ऍट डे टाइम अँड इन गुड वेदर. असं काही नाही. तुम्ही बघा, तुम्ही जर कधी घाट रस्त्याने प्रवास केला असेल, जर बोगदा लागला तर बोगद्यामध्ये गेल्यानंतर अंधार आहे, अशा वेळी आपलं जीपीएसचं ऍप्लिकेशन ऑटोमॅटिकली डार्क मोडला शिफ्ट होतं. म्हणजे आपल्याला अशा छोट्याशा गोष्टीवरून लक्षात येईल की केवळ डे टाइमला नाही, हे नाईट टाइमला सुद्धा काम करतं. तुम्ही रात्री प्रवास करताना सुद्धा पाहू शकता की रात्रीच्या प्रवासामध्ये ते सेन्सरच्या साहाय्याने ते लगेच काय करतं, तुम्हाला नाईट मोडला शिफ्ट करतं किंवा डार्क थीमला ते शिफ्ट करतं. त्यामुळे दुसरं विधान मात्र चुकीचं आहे. तिसरं विधान काय म्हणतंय? इट इज पॉसिबल टू डिमार्केट द एक्झॅक्ट अर्थक्वेक प्रोन एरिया. म्हणजे यापूर्वीच्या अर्थक्वेक प्रोन एरियाचा अभ्यास करून कुठं अर्थक्वेक होऊ शकतो हे तुम्ही शोधू शकता का? तर हो. आणि द पोझिशन ऑफ शिप इन द सी कॅन बी लोकेटेड विथ द हेल्प ऑफ डिफरन्शियल GPS बाय कीपिंग द मेन स्टेशन ऑन द शोर. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ते कसं बरोबर आहे बघा, मी तुम्हाला उदाहरण असं दाखवतो की बघा, इथं समजा जहाज आहे आपलं आणि समजा जहाज आपलं समुद्रामध्ये अत्यंत जास्त अंतरावर गेलं तर काठावर एक इथं स्टेशन आपण उभं करून त्यापासून मग काय करू शकतो, त्या जहाजाशी संपर्क ठेवू शकतो. आता ह्या जीपीएसची वेगवेगळी कार्य, जसं लोकेशन, आपण कोणत्या ठिकाणी उभे आहोत किंवा आपलं एखादं पाठवलेलं ठिकाण कोणतं आहे किंवा शोधायचं ठिकाण कोणतं आहे तर ते लोकेशनच्या सहाय्याने आपण शोधू. दुसरं असतं नॅव्हिगेशन. मला पुण्यावरून सातारा जायचं किंवा पुण्यावरून नगरला जायचं, 110 किलोमीटर अंतर जर असेल तर मला कोणता रस्ता सोयीस्कर आहे, कोणत्या रस्त्याला कमी ट्रॅफिक आहे, कोणता रस्ता चांगला आहे, कोणता रस्ता मोठा आहे, हे सगळं आहे ज्याला आपण नॅव्हिगेशन म्हणतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. तिसरं आहे ट्रॅकिंग. म्हणजे बघा, आपला एखादा मित्र आपल्याला व्हॉट्सअपवर लोकेशन पाठवतो, आपण काय करतो, मित्र कुठं मूव्ह करतोय, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मित्राने सांगितलं की मी स्वारगेटला थांबलेलो आहे, तर तो स्वारगेटला कुठं थांबलेला आहे, की तो हडपसर रोडला आहे, कात्रज रोडला आहे, की बाजीराव रस्त्यावर आलेला आहे, की शिवाजी रस्त्यावर आहे. तर हे जे आहे ना, तर ते शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला माहित असावं लागेल त्याचं लोकेशन, आणि त्याला काय म्हणतात, ट्रॅक करणं असं म्हणतात. आणि त्यानंतर येतं मॅपिंग. मॅपिंगसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो, मॅप तयार करण्यासाठी सुद्धा याचा
वापर करता येईल. दिलेल्या विधानामध्ये 3 विधानं बरोबर आहेत बघा आपली. हे विधान चुकीचं आहे कारण दिवसाऐवजी ते रात्री सुद्धा काम करू शकतं. त्यामुळं ACD पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. आणि शेवटचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ऍप्लिकेबल फॉर मल्टीस्पेक्ट्रल इमेज. मल्टीस्पेक्ट्रल इमेज म्हणजे काय? अशी इमेज जी वेगवेगळ्या बँड्स पासून तयार होते, याला मल्टीस्पेक्ट्रल इमेज असं म्हणायचं. आणि त्याच्या संदर्भातलं बघा नॉट ऍप्लिकेबल म्हटलंय. ओके, बघा पहिलं, इट कॅप्चर्स इमेज डाटा ऍट स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज अक्रॉस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. बरोबर आहे हे विधान, अर्थात अचूक आहे. दुसरं, ते काय करतं बघा, स्पेसिफिक एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी ह्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये ते कॅप्चर करत असतं. नंतर इट रेकॉर्ड्स ओनली द टोटल इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉलिंग ऑन द ईच पिक्सेल. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं काय म्हणतं बघा, हे काय करतं, इट इज द मेन टाइप ऑफ इमेज रिक्वायर्ड बाय रिमोट सेन्सिंग. नाही, रिमोट सेन्सिंगला 2 प्रकारचे प्रमुख डेटा वापरले जातात. त्यामध्ये पहिलं असतं अॅनालॉग सिग्नल आणि दुसरं डिजिटल सिग्नल. मल्टीस्पेक्ट्रल हे त्याचं पुढचं व्हर्जन आहे, जास्तच अधिकचं प्रोडक्ट आहे. पण प्रमुख काय असतात, डिजिटल सिग्नल्स आणि अॅनालॉग सिग्नल्स असतात. त्यामुळं हे विधान ऍप्लिकेबल होत नाही. त्यामुळे हेच आपला पर्याय येईल. आणि स्पेक्ट्रल इमेजिंग कॅन अलाउ एक्सट्रॅक्शन ऑफ ऍडिशनल इन्फॉर्मेशन. हे बरोबर आहे. पण प्रायमरी काय आहे तर अॅनालॉग आणि डिजिटल डेटा किंवा डिजिटल सिग्नल हे प्रायमरी आहे. तेच इथं म्हटलंय की हे प्रायमरी आहे किंवा हे महत्वाचं आहे, तर नाही, हे महत्वाचं नाही. त्यामुळे हेच आपलं उत्तर येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. ओके, बघा आतापर्यंत जे आपले पेपर झालेले त्यातले फक्त 2 पेपर आपले आता राहिले. 2013चा आणि 2012चा सुद्धा जो पेपर होता, बेसिक प्रश्न होते, ते आपण डिस्कस करूयात. या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आपल्या क्रमांकाशी नक्की संपर्क साधा किंवा युट्यूब कमेंट्स मध्ये सांगा. आपण भेटूया 2013चं डिस्कशन घेऊन. थँक्यू.